त्यांच्या विचारात आणि त्यांच्या लिखाणामध्ये होते. आणि त्याची एक गोष्ट फार प्रसिद्ध आहे, ती म्हणजे जास्त हावरटपणा किंवा हव्यास किंवा फाजील महत्त्वाकांक्षा ठेवली की त्याचा अंत काय होतो हे टॉलस्टॉयने त्याच्या कथेमध्ये सांगितलं. त्याच्या कथेतला जो म्हातारा आहे त्याला संपत्ती आणि जमीन मिळवण्याची एवढी भूक लागली की तो दिवसभर जमिनीसाठी धावत राहिला. इतका धावला कारण त्याला सांगण्यात आलं होतं की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तू जितका चालशील तेवढी जमीन तुझी. पण त्याला चालण्यापेक्षा धावण्याची इच्छा जास्त झाली की जास्त जमीन मिळेल. तो धावत राहिला. तो दुपारी जेवला नाही, त्याने पाणी प्यायला नाही. चालता चालता तो आजारी पडला आणि मग ज्युपिटर हॉस्पिटलला ॲडमिट झाला. तरी तो धावत राहिला आणि धावता धावता तो पडला, वेशीवरून पडला आणि त्याला शेवटी काहीच मिळालं नाही. शेवटी गावकऱ्यांनी त्याला 2 गज जमीन ही त्याच्या नशिबी आली. हे सर्व राजकारण्यांसाठी आहे. हे अमित शहासाठी आहे, हे नरेंद्र मोदींसाठी आहे, एकनाथ शिंदेसाठी आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आहे की माणसानं कुठे थांबायचं हे ज्याला कळत नाही त्याचा अंत फार वाईट होतो. हा जगातला नव्हे तर रामायण असेल, महाभारत असेल, बायबल असेल, कुराण असेल, हिंदुत्व असेल, कोणत्याही धर्मात पहा की एक त्यातलं तत्व आहे, एक मुद्दा असा आहे की तुम्हाला कुठे थांबलं पाहिजे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही समाधानी नाही. समाधान हा अत्यंत महत्त्वाचा शब्द. तुम्ही आमदार फोडताय, खासदार फोडताय, कार्यकर्ते फोडताय, पैसे देताय, 20-20 कोटी, 50-50 कोटी. कालसुद्धा एकाला 20 कोटीची ऑफर दिली. एक लिंगाडे नावाचे आमदार आहेत बरं का, अशी माझी माहिती आहे. किती पाहिजे तुम्हाला? आणि मग इस्पितळात जाऊन स्ट्रेसमुळे दाखल व्हावं लागतं. हे करू नका. थांबा कुठेतरी. थांबलं पाहिजे. तरी गोष्ट त्या टॉलस्टॉयची ती लोकांनी वाचावी. कारण आताच्या राज्यकर्त्यांना, राजकारण्यांना वाचनाची आवड नाही, म्हणून ती वाचावी, तुमच्या माध्यमातून समजून घ्यावी आणि एक पूर्णविराम तयार करावा. तर अंत आपोआप येतो, लक्षात घ्या. बोला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आजारी आहेत. त्यांना ठाण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या तब्येतीची सुद्धा विचारपूस नाही, त्यांना अतिश्रमामुळे जे आजारी असल्याचं मी वाचलं. अतिश्रमामुळे म्हणजे टॉलस्टॉयचा म्हातारासुद्धा अतिश्रमामुळेच पडला. टॉलस्टॉयच्या कथेतला म्हातारासुद्धा अतिश्रमामुळे, सतत धावत राहिल्यामुळे, जमिनीसाठी, आमदारांसाठी, खासदारांसाठी, बरं का, पदासाठी, पैशासाठी. आणि तो जो आहे टॉलस्टॉयचा म्हातारा, तो टांगा चालवायचा. तो तेव्हा रिक्षा नव्हती, तेव्हा टांगा होता. तेव्हा तो टांगा चालवायचा आणि टांगा चालवून उपजीविका कराय. अशी गोष्ट आहे. हे काय मी माझ्या मनातलं सांगत नाही. जर तुम्ही टॉलस्टॉयचा कथा कादंबऱ्या वाचाल तर हा म्हातारा टांग्यावाला तुम्हाला सातत्यानं दिसेल. त्याच्यामुळे ते आजारी असतील तर त्यांच्या प्रकृतीला आराम पडो आणि त्यांच्या प्रकृतीबरोबर महाराष्ट्राच्या प्रकृतीलाही आराम पडो. केवळ एकनाथ शिंदेंचाच नाही तर महाराष्ट्रातल्या आणखी 2-3 म्हाताऱ्यांचा उल्लेख करतायत. रावसाहेब, तुम्हाला असं का वाटतंय की अशा पद्धतीनं? नाही, तुमच्या हातामध्ये अफाट सत्ता आहे, यंत्रणा आहेत आणि लुटलेला पैसा आहे राम मंदिरातला. हा राम मंदिरातून लुटलेला पैसा आहे. यांच्याकडे जो आला आहे आता ठेकेदार, याच ठेकेदारांकडून देणग्या घेऊन त्यांनी अयोध्येमध्ये कार्यक्रम केले होते सगळे. त्याच्यामुळे हा काय पापाचा पैसा तुम्हाला पचणार नाही. ज्या कोणी घेतला असेल, मग आमचे ते 6 खासदार असतील किंवा अन्य कोणी असतील, त्याच्या आधी असतील, हा पैसा त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना अजिबात पचणार नाही. हा इतिहास आहे. टॉलस्टॉयच्या म्हाताऱ्यासारखे सगळे कोसळणार आहेत 2 फूट जमिनीमध्येच. असं म्हणाल की एका आमदाराला अजून एक ऑफर देण्यात असं आहे की आमचा नाही, ते आमचे नाही, मला माहीत नाही. मला असं आहे की शेवटी विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे.
चर्चा सुरू असतात, मग कानावर येतात, कोणतरी सांगायला येतं की आजही अमुक अमुक माणसाला ऑफर दिली, त्याला ऑफर दिली. म्हणजे काय करणार आहे, ऑफर करणार काय, किती पाहिजे आहे त्यांना, काय. शेवटी इस्पितळातच माणूस जातो, इस्पितळातून शवगृहात जातो, तिथून तिरडीवर जातो, तिरडीवरून स्मशानात जातो. माणसाला किती हाव असावे आणि हव्यास असावा. हिंदुत्वाचे धर्मग्रंथ जरा वेदपुराणं जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर चाळा आणि वाचा. रामकृष्णही आले गेले, रामकृष्णही जगले नाही. त्यांनी युद्ध जिंकलं महाभारताचं आणि सगळ्यांना जावं लागलं. तुम्ही का अमर आहात का? कोणी मोदी अमर आहेत का? नाही ना. अमित शहा अमर आहेत का? नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय आजरा अमर आहेत का? कोणी अमर नाही, लक्षात घ्या. आणि शेवटी मग एक नियती अशी असते की तुम्हाला पूर्णविराम देते. रामरक्षा आंदोलन आहे, रामरक्षा आंदोलनाच्या आज सुरुवात होते. दुसरीकडे सत्ताधारी म्हणतात की तुमचं अरे कोण आमदार रक्षा आंदोलन तुम्ही करा म्हणून. अरे साले कोण ते सत्ताधारी? काय सत्ताधारी सत्ताधारी सत्ताधारी? हिंदुत्वासाठी आंदोलन चाललंय ना, तुम्ही त्याला सामील व्हायला पाहिजे. स्वतःला म्हणता ना हिंदुत्व सोडलं आम्ही. मग राम मंदिराची जी लूट सुरू आहे, जे दरोडे पडत आहेत, राम मंदिरात काय चोरलं गेलं नाही. मी काल सांगितलं, रामाचा मुकुट चोरला गेला, रामाच्या पादुका चोरल्या गेल्या, रामाची कर्णफुलं चोरली गेली. नरेंद्र मोदी निवडणुकीत सांगत होते ना, मंगळसूत्र चोरणार. सीतेचं मंगळसूत्र चोरलं गेलं आहे, तुम्हाला माहिती आहे का? सीतेला दान केलेली मंगळसूत्र चोरली गेली. हे या महाराष्ट्रातलं आणि देशातलं हिंदुत्ववाद्यांना माहिती आहे का? सीतामाईचं हिंदुत्व मंगळसूत्र ज्या पद्धतीने चोरलं गेलं आहे, सीतामाईला अर्पण केलेली 27 मंगळसूत्र चोरली गेली. तिथं का अब्दुल, रहीम, शमशाद असे कोणी आले होते का चोरायला? कोण आहेत ते चोरणारे? मिश्रा, दुबे, चंपतराय, राव, राय हेच आहेत. आणि नेतृत्व कोणाचं आहे? मोदींचं आहे. सीतेचं मंगळसूत्र चोरता, काय तुमचं धाडस? सीतेची पैंजणं चोरली आहेत, सीतामाईची. रेकॉर्डवरती आलं आहे SITच्या. सीतामाईची पैंजणं, सीतामाईचा कंठहार, सीतामाईचं मंगळसूत्र, रामाचा मुकुट, रामाचे अलंकार, रामाची आभूषणं, रामाची कर्णफुलं हे चोरून तुम्ही राज्य करताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत्या. सत्ताधारी झाले. कोण सत्ताधारी आहे? विष खाऊन मेलं पाहिजे या सत्ताधाऱ्यांनी. अशी रामाची लूट केलेली आहे. हे दुर्योधनाचे सत्ताधारी आहेत सगळे, हे दुर्योधनवादी आहेत जे आम्हाला प्रश्न विचारतायत रामरक्षा आंदोलनावरून. त्यांचा बाप दुर्योधन आहे, टाकाय. सर, या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की चंपतराय असतील किंवा यांच्यावर अजून आता आज गोविंद आम्ही संध्याकाळी 4 वाजता दादर पश्चिम कबूतरखान्याजवळच्या हनुमान मंदिराजवळ शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये रामरक्षा आंदोलन करतो आहोत. आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आजपासून अशा प्रकारच्या आंदोलनाला सुरुवात होते आहे आणि कदाचित हे आंदोलन महाराष्ट्राच्या सीमेच्या बाहेर जाईल. राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत, कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांची अद्यापही चौकशी झालेली नाहीये. गोविंद देवगिरी यांची चौकशी झालेली नाही, ते कोषाध्यक्ष आहेत, त्यांच्याबद्दल अजूनही काही कारवाई झाली नाहीये. बघा, मुघल काळामध्ये एकच महमूद गझनवी होता. आता राम मंदिराच्या लुटीमध्ये एकूण 25 महमूद गझनवी भाजपच्या त्या टोळीमध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सांगताय ती गृहस्थ असू शकतात, मला माहीत नाही. कोषाध्यक्ष ही त्यांची जबाबदारी सगळ्यात जास्त होती. ये सही है. ये बात ऐसी है कि आज भी कांग्रेस के पास उनको जो डिलिमिटेशन बिल लाना है 850 वाला, उनके लिए पर्याप्त बहुमत नहीं है और बहुमत नहीं जुड़ सकता है. आप कितने भी तोड़ दो, तोड़ने की कोशिश करो,
आप कोई बहुमत का आंकड़ा आप नहीं प्राप्त कर सकते। राव साहेब, आपलं आंदोलन आहे आज आज राम मंदिर का जो लूट है, राम मंदिर में जो चंदा चोरी है, चढ़ावा चोरी है, राम और सीता माई के अलंकार चोरी हो गए, हाँ, राम सीता माई का मंगलसूत्र भी चोरी हो गया। आपको मैं बताना चाहता हूँ, सीता माई का जो मंगलसूत्र दान दिया था बहुत से लोगों ने, हाँ, सोने का रामचरितमानस भी लूट गया है। वो कानों के, हाथ के कंगन, ये कानों के सब अलंकार, प्रभु श्री राम के अलंकार, आभूषण सब चोरी हो गए। और चोरी करने वाले भारतीय जनता पार्टी के चोर हैं। ये सब बीजेपी के महमूद गजनवी है। तो उसके खिलाफ आज महाराष्ट्र में शिवसेना आंदोलन शुरू करेगी। आज दादर में हनुमान मंदिर के सामने उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में आंदोलन की शुरुआत होगी। फिर पूरे महाराष्ट्र में आंदोलन होगा और महाराष्ट्र के बाहर भी हम जाएंगे। राव साहेब